अरे बजरंगा, तुला माहितीये मी पडलो ते? मला बरोबर माहिती तू पडलंस ते. अरे मित्रा, इतकी मस्ती कशाला करतोस? मला मज्जा वाटते मस्ती करायला. बघ ना बजरंगा, हा किती मस्ती करतो. त्या दिवशी बसमधून उतरायला गेला आणि पडला. अगं स्वीटी, मुलांनी मस्ती करायची असते, अगं पडायचं पण असतं. त्याशिवाय मुलं कशी मोठी होणार? पण मम्मी पप्पा आजीला उगीच बोलले ना. ते जाऊ दे, ते फार महत्वाचं नाहीये. पण मला एक सांगा, तुमची आजी तुमच्यापासून लांब राहायला गेली, तुम्हाला आवडेल का? नाही, मुळीच नाही आवडणार. अरे आजीला त्रास होतो, आजी रडते, आजी एकटीच बसते. हे बघायला तुम्हा दोघांना आवडतं का? आमची आजी खूप चांगली आहे. आमची आजी छान छान गोष्ट सांगते. आमची आजी रडते, त्यामुळे नाही आवडत. तुम्हा दोघांना वाटतं ना की या सगळ्या त्रासामधून आजीने मुक्त व्हावं म्हणून? हो, खरंच वाटतं. आई आजी बरोबर नीट बोलली तर किती बरं होईल. आजींची गोष्ट आई बाबांनी ऐकली तर किती बरं होईल. तुम्ही दोघेही फार चांगली मुलं आहात. आता सगळं तुमच्या मनासारखं होईल. फक्त मी काय सांगतो ते नीट ऐका, तेवढंच फक्त करायचं. श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम. राम 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 राम. श्री राम जय राम जय जय राम, 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 खटखट जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, श्री राम जय राम जय जय राम, काय कटकट आहे. श्री राम जय राम जय जय राम, काय श्री राम जय राम जय जय राम, 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 श्री राम जय राम जय जय राम,
श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम जय श्रीराम जय श्रीराम. आई ग चाललो आज बापरे. काय मस्त वॉक झाला ना आज. हलका हलका वाटतंय. हा हो ना, मला पण तसंच वाटतंय. ए बघ ना, हे आपल्या शिंदेचाळीच्या कितीतरी जवळ हे गार्डन आहे आणि आपल्याला आता वॉक करायची सुबुद्धी झाली इतक्या वर्षांनी. हा, अगोदर माहित असतं तर आपण इथेच आलो नसतो का वॉक करायला. हे असंच असतं बघ, आपल्याला ना आपल्याकडे लक्ष द्यायला वेळच नसतो. घरी नवरा, त्याचे आई वडील, मुलं ह्यांचं सगळं करता करताना आपण आपल्यालाच विसरून जातो आणि जेव्हा स्वतःची काळजी करायची वेळ येते ना तेव्हा वेळच निघून गेलेली असते. अगदी बरोबर आहे तुझं बोलणं. कुठला नवरा आपला बोलेल जिमला जा, वॉकला जा. ए नाही हा, माझ्या नवऱ्याबद्दल असं नाही बोलता येणार. त्यांना माझी खूप काळजी आहे. उलट तेच मला म्हणाले की वॉकला जात जा म्हणून. हा, तुझं आपलं बरं आहे बाई, अगदी आज्ञाधारक आहे हो तुझा नवरा. अगं हो माया, तुझ्या सासूना वृद्धाश्रमात पाठवायचं होतं ते कितपर्यंत आलं. अगं तो विषय मी त्याच दिवशी त्यांच्या कानावर घातला. आणि एक सांगू, देवाची कृपाच झाली म्हणावी, त्याशिवाय काय ते शक्य नव्हतं. म्हणजे नक्की काय झालं त्या दिवशी. अगं त्या दिवशी जिम्मी शाळेतून आला, तो आलाच पडून. सासूबाई गेले होते आणायला आणि सासूबाईंसमोर जिम्मी पडला याचा फायदा मी घेतला आणि त्यांना सांगितलं. मग काय झालं. मग काय काय, सासूबाईंसमोर जिम्मी पडला याचा राग त्यांना होताच, त्यांनी नकारच नाही दिला. मग ते पार्सल वृद्धाश्रमात कधी पाठवणार आहेस. उद्या येणार आहेत त्यांची माणसं सासूबाईंना बघायला. बरोबर आहे, त्यांची प्रोसिजर असते. तो माणूस तुझ्या सासूबद्दल विचारपूस करायला येणार, ते तब्येत कशी काय ते बघायला येणार, मग खर्च सांगेल. इश, त्यात काय, हा तर त्यांचा निव्वळ टाइमपास आहे. माझ्या सासूबाई तब्येतीने अगदी ठणठणीत आहे हो. हा, नेहमीचा सर्दी खोकला असतो त्यांना, बाकी उत्तम. अगं या म्हाताऱ्या माणसांचा सर्दी खोकला म्हणजे अख्ख्या खोलीत बामचा नाही तर विक्सचा वास पसरलेला आणि कानात तो खोकल्याचा आवाज. बापरे. आता सासूबाई वृद्धाश्रमात जातील तेव्हा जातील, पण त्याआधी मी त्यांची झोपण्याची सोय स्वयंपाकघरात करणार आहे. अगं काय ना, घरात गेल्याबरोबर त्यांचं ते दर्शन मला अजिबात आवडत नाही. ए चला आता आपण जाऊया. भरपूर गप्पा मारल्या बघ आणि थोडं वॉक पण केलंय. काय आहे आपलं असंच असतंय. हे खरं सांगू, मला ना आता खूप भूक लागली आहे. चला ना आपण पाणीपुरी खायला जाऊ. मला पण खूप आवडतं. काय झालं तुला माया, अशी पाय मुरगळला का तुझा. काय अगं, धर 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 धर. चल सांभाळून चल सांभाळून चल. घे तिचा हात. बजरंगाची कमाल हो, बजरंगाची कमाल.